Very good morning. I hope you are doing well. चला फटाफट जॉईन करा सर्वांनी. एक बार शेअर कर दो भाई. ठीक है, एक बार शेअर करतो जल्दी से. ठीक आहे, चला. आज जरा टॉपिक जो आहे हा तुमच्या न आवडीचा टॉपिक आहे, पण आयोगाच्या सर्वाधिक आवडीचा आहे. तुम्हाला न आवडणारा पण स्पर्धा परीक्षेला सर्वाधिक आवडणारा टॉपिक आज आपण शिकतोय, अहवाल आणि निर्देशांक. एकदम छान आहे बेटा, मस्त. ठीक आहे, एकदा सर्वांना जॉईन करू द्या. आणि मोसम पण जोरदार आहे. परवापासून कंटिन्युअस पाऊस चालू आहे. जवळपास 72 तास झाले. नाही, 72 नाही झाले, 48 तासाच्या जवळपास होत आले. ठीक आहे, चल. ठीक आहे, करायची सुरुवात. येस, करूया सुरुवात. लक्षात घ्या, आता हा जो टॉपिक आता आपण शिकायला सुरुवात करतो आहे, या टॉपिकचं नाव आहे अहवाल आणि निर्देशांक. आणि हे अहवाल, थँक्यू बेटा, थँक्यू. अहवाल आणि निर्देशांक आपण जानेवारी ते मार्च 2026 दरम्यानचे शिकतोय. ठीक आहे, सर्वात प्रथम सांगतोय, हा माझा मोबाईल क्रमांक आहे 7028 133 732. सो कोणत्याही क्वेरीसाठी इथं मला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. दुसरा, की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याला डायरेक्ट मोबाईल मधून स्कॅन करून घ्या, तुम्ही जॉईन होऊन जा. आणि हे वायटी जिओ चॅनल आहे, इथं आपण पीडीएफ वगैरे सेंड करतो, पेपर वगैरे जर घेतले तर सेंड करतोय. ठीक आहे, चालेल. हा, येस, गुड मॉर्निंग. छान आहे बेटा. आणि एक लक्षात ठेवा, कोणत्याही बॅचेस साठी माझा कुपन कोड सांगतो, पवन B20. करंट अफेअरचे आता आपले 3 लेक्चर आहेत. ठीक आहे, आजचे 30 आहे. आजचे 31 आहे. सो आपण 29, 30 आणि 31 तारखेपासून करंट अफेअर घेतोय. 29 तारखेला आपण राजकीय घडामोडी घेतल्या, लेक्चर बघून घ्या. काल आपण आर्थिक घडामोडी घेतल्या, याचं पण लेक्चर तुम्हाला त्या 7 तासाचे सेमिनार मिळेल. आणि आज तिसरा दिवस आहे अहवाल व निर्देशांक. असं करत करत आपल्याला संपूर्ण करंट अफेअर संपवायचं आहे. ठीक आहे, चलो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. गुड मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग. यस, 3 लेक्चर झाले आता. करो स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन फॉर यू. लाईक करून द्या एकदा सेशनला. जितकी जनता आली सर्वांनी एकदा लाईक करून द्या. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, हेनले पासपोर्ट निर्देशांक. काल आपण एक न्यूज बघितली होती, कोणती? इंटरनॅशनल, ठीक आहे, एअरलाईन ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी. ठीक आहे, बघितलं होतं आपण. सादिया, याच्या काय म्हणतात, सादिया हानियाच ना. ठीक आहे, ज्या होत्या याच्या जनरल डायरेक्टर बनल्या होत्या. ठीक आहे, सादिया. त्यांच्याकडून हा डेटा घेतला जातोय. चला, यापैकी काय विचारलंय? हेनले पासपोर्ट निर्देशांक जो फेब्रुवारी दर 6 महिन्याने काढला जात असतो, हा दर 6 महिन्याने. सो नुसार खालील विधाने अभ्यास आणि अयोग्य विधान निवडा. चुकीचं विधान निवडायचं आहे, कारण की तुम्हाला अहवाल निर्देशांकावर अशा टाईप मध्ये क्वेश्चन फॉर्म होतात. बघा, हेनले अँड पार्टनर्स नावाची जी संस्था आहे, तो हा निर्देशांक काढते, अगदी बरोबर आहे. हेनले आणि पार्टनर नावाची जी संस्था आहे, तो हा निर्देशांक काढतोय. या निर्देशांकाचं वैशिष्ट्य काय समजून घ्या. हा निर्देशांक भारताचं जे स्थान होतं 2025 मध्ये, ते होतं 85. ठीक आहे, आणि आज जर बघितलं 2026 मध्ये, तर भारताचं स्थान 75 आहे. सो यामध्ये काय झाली, यामध्ये 10 स्थानांची सुधारणा झाली. लक्षात ठेवायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट फॅक्ट माहिती काय आहे, हे कशावरून ठरत असते, कोणता देश कोणत्या स्थानावर असेल कोण ठरवतं? हे ठरवतं की भारतातून इतर देशात जाण्यासाठी किंवा किती देशातून भारतात येण्यासाठी व्हिसामुक्त प्रवेश आहे. बघा, 2 गोष्टी असतात. तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर सर्वात पहिले तुम्हाला लागतो पासपोर्ट. पासपोर्टला मराठीमध्ये पारपत्र म्हणतात. आता पासपोर्ट काय असतो? हे असतं तुमचं
नागरिकत्वाचं प्रमाणपत्र. तुम्ही जर एखाद्या देशात गेले फिरायला, तर तुम्ही कोण्या देशाचे नागरिक आहात हे तुमचं पासपोर्ट सांगतोय. ठीक आहे. आणि एक दुसरा डॉक्युमेंट असतो ज्याला म्हणतात व्हिसा. व्हिसा काय असतो? व्हिसा ही तुमची परवानगी असतं. म्हणजे त्या देशात जाण्यासाठी तुम्ही त्या गव्हर्नमेंट कडून परवानगी घेतली असते की मी तुमच्या देशात येतोय, इतके इतके दिवसासाठी येतो, या पर्पज साठी येतोय. पण टुरिस्ट व्हिसा असतो, स्टुडंट व्हिसा असतो, ठीक आहे, सिटीजन. तर अशा टाईपची तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आता बघा, भारतात जर पासपोर्ट वाला व्यक्ती असेल, समजा भारतात ज्या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे तो 56 देशामध्ये विदाऊट व्हिसा प्रवास करू शकतो. म्हणजे भारतातून तुम्हाला जगातील 56 कंट्रीज मध्ये विदाऊट व्हिसा जाता येतं. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, सर्वात स्ट्रॉंग, सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा आहे सिंगापूर या देशाचा. सिंगापूर, जपानचा नाही. आणि सिंगापूर देशातून जवळपास तुम्हाला सिंगापूर मधून जवळपास तुम्हाला 192 देशांमध्ये जाता येतं. बघा. आणि मग 1 नंबरवर आहे सिंगापूर, 2 नंबर आहे जपान, आणि त्याच्यासोबत आहे दक्षिण कोरिया. येस, हे स्टेटस आहे. 3 नंबर आहे स्वीडन. आणि लक्षात ठेवायचं की सर्वात कमजोर व्हिसा आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान नावाचा जो देश आहे हा सर्वात कमजोर देश तुम्हाला दिसतोय, एकदम कमजोर. अफगाणिस्तान मधून तुम्ही फक्त 24 देशांमध्ये जाऊ शकता. म्हणून सर्वात तळाला कोण आहे? सर्वात वर आहे सिंगापूर, सर्वात खाली आहे अफगाणिस्तान. ठीक आहे. चल, हेनली पासपोर्ट इंडेक्स फेब्रुवारी 2026 ची जी आवृत्ती आहे यानुसार भारताचा क्रमांक सुधारून 75 झाला आहे. भारत 56 देशांमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. आणि हा कोण काढतो? हेनली आणि पार्टनर नावाची संस्था काढते. लक्षात ठेवायचं. आणि डेटा कोणाकडून घेतं? तर IATA कडून हा डेटा घेत असतो. आणि सर्वात कमी अफगाणिस्तान आहे 24 स्थानांसह. ठीक आहे. हे बघा. नेक्स्ट, पुढे जे भारताचं पोटेन्शियल आहे. भारताचं पोटेन्शियल काय आहे? भ्रष्टाचार. फार घाणेरडा आणि फार बेकार सिस्टम आहे भारताची. भ्रष्टाचाराशिवाय काहीच नाही. चलो, करप्शन परस्पेक्शन इंडेक्स 2025 विषयी अयोग्य विधान निवडा. व्यवस्थित. व्यवस्थित. डी नंबर. नक्की डी नंबर. शुअर तुम्ही? शुअर आहात का? बघा, डी नंबर सांगितले कुणीतरी कार्यकर्त्यानं. नक्की. चला, लक्ष द्या. सर्वात पहिले हा निर्देशांक जो संस्था काढते त्या संस्थेचं नाव काय? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. बघा, नावातच आहे. इथे आहे करप्शन, त्याच्या अपोजिट आहे ट्रान्सपरन्सी. सो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची संस्था हा निर्देशांक मोजत असते. आणि एक लक्षात ठेवायचं, ह्या निर्देशांकाचं जे प्रकाशन झालं यावर्षी, प्रकाशन हे झालं फेब्रुवारी महिन्यात, फेब्रुवारी 2026 ला. बघा, भारताची स्थिती बघा किती वाईट आहे भ्रष्टाचारामध्ये. इथं जर तुम्ही बघितलं तर यांनी एकूण काय केलं? 100 जे देश आहेत हे 181 एवढ्या देशांचा अभ्यास केला. 181 देश, सॉरी 181 नाही, 182 देशांचा अभ्यास केला. आणि त्याच्यावरून सांगितलं की भारत जो आहे, भारताचा क्रमांक हा 2025 मध्ये 100 पैकी फक्त 39 गुण मिळत आहे. आणि भारत भ्रष्टाचारामध्ये 91व्या नंबरवर दिसतोय. तुम्हाला सांगा 91 ची दुप्पट किती होते? बघा, 91 गुणिला 2, 2 आणि 9 दुनी 18. म्हणजे भारत माहितीये का कुठे आहे? माहिती का? अगदी मधात आहे. समजलं? 182 देश आहे आणि यामध्ये भारताचा क्रमांक आहे 91. आणि गुण भारताला फक्त 39 आहेत. किती? 39 गुणांसह भारत आहे.
आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की 2024 मध्ये, ही जरी 2025 ची आकडेवारी आणि 2024 मध्ये जर बघितलं ना, हे 25 झालंय आणि भारत हा 2024 मध्ये हा 96 होता, की तो 96. क्लिअर. सो अशा प्रकारे तुम्हाला हा दिसतो आहे. आणि एक लक्षात ठेवा, जगातील सर्वात कमी भ्रष्ट देश, सर्वात कमी भ्रष्ट. आता भ्रष्टाचार कोण करत असतो? जो जन्मदात भिकारडा आहे, ठीक आहे, भिकमंगे लोक भिकार हे करत असतात, ठीक आहे, भ्रष्टाचार करत असतात. सो मग भारतात भिकमंग्यांची कमी नाही आहे. सो लक्षात ठेवा, डेन्मार्क, डेन्मार्क हा बेटा सलग 8व्यांदा, कितव्यांदा? 8व्यांदा तुम्हाला दिसतो. त्याच्यानंतर दिसतोय फिनलँड, फिनलँड. आणि तिसऱ्या नंबरवर मग तुम्हाला कोण दिसतोय? तो दिसतोय सिंगापूर. बघा, हे देश नेहमी, याला स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणतात, हे नेहमी तुम्हाला अव्वल दिसतात. येते का लक्षात? आणि सर्वाधिक भ्रष्ट जे आहे, सर्वात भ्रष्ट, या सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीमध्ये बघा, हा निर्देशांक खूपच इम्पॉर्टंट आहे बरं. हा, सर्वाधिक भ्रष्ट देशांमध्ये तुम्हाला दिसतंय दक्षिण सुदान, दक्षिण सुदान व सोमालिया, हे देश संयुक्तपणे, सोमालिया, ठीक आहे. त्यानंतर आहे, मग आहे व्हेनेझुएला, व्हेनेझुएला, आणि मग आहे येमन. अशा प्रकारे ही तुम्हाला आकडेवारी दिसत आहे. आणि ही संस्था कुठे आहे? बर्लिन, जर्मनीची आहे. मग हे विधान बरोबर आहे. जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश दक्षिण सुदान आणि सोमालिया 9 गुणांसह आहे, बरोबर, ठीक आहे. आणि जगातील सर्वात कमी भ्रष्ट देशांमध्ये डेन्मार्क हा 7व्या आहे का? नाही, 8व्या. येते लक्षात? म्हणून एक सर्वात, गुड मॉर्निंग बेटा, एक सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतोय, इथं तुम्हाला टॉपचे देश नाही विचारतात, भारत नाही विचारतात, देशापेक्षा. मग कसं लक्षात ठेवायचं बघा, 91 हा भारताचा क्रमांक आहे, ठीक आहे. मग कसं लक्षात ठेवायचं बघा, लोक काय करतात भारतात 90 साठी भ्रष्टाचार करतात. ऑब्विस आहे ना, मोठ्यात जास्तीत जास्त भ्रष्टाचार करणारे कुठे कमावतात? ठीक आहे, एक तर त्यांना बाहेरचं काहीतरी असतं, किंवा मग ते कुठेतरी दारू वारू पिण्यात यामध्ये पैसे कमावतात. सो 90 वाले आपल्या देशात भ्रष्टाचार करतात, 91 क्रमांक. येते लक्षात? झालंय? हा. आणि एक लक्षात ठेवायचं, DF, ठीक आहे, C, डेन्मार्क, फिनलँड आणि सिंगापूर, DFS. सो हे जे आहेत हे दिसतात तुम्हाला टॉपचे देश, आणि दक्षिण सुदान आणि सोमालिया, SS, हे दिसतात शेवटचे देश. क्लिअर? येस. चला, म्हणून हा आहे निर्देशांक, डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर टॉपला, ठीक आहे, आणि खाली तुम्हाला दुसरे देश दिसतात. पुढचा प्रश्न तुमच्याकडे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स, हा गुत्तावर असतात 90 वाले, बरोबर. पुढचा प्रश्न, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या बाळांनो. ही नोट्स तिथं आहे, मी दररोजच्या करंट अफेअरच्या नोट्स देतोय तुम्हाला दररोज. फक्त एवढेच लेक्चर करा, याच्या बाहेर काही नाही वाचलं तरीही चालतं, माझ्या नोट्स वाचा फक्त. पवन बी MPSC टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स, ठीक आहे, एक संस्था आहे, ठीक आहे, एक संस्था आहे बेटा, ज्या संस्थेचं नाव आहे नंबिओ. आणि हे नंबिओ काय करतं? ही जी संस्था आहे, ही संस्था जी न्यूयॉर्क सिटी आहे, न्यूयॉर्क, या न्यूयॉर्कला काय करतं? याला 100 आधार मानतो. म्हणजे असं समजतो की न्यूयॉर्क मध्ये जेवढा खर्च येतो, ठीक आहे, हा कॉन्स्टंट खर्च आहे. न्यूयॉर्क पेक्षा जास्त खर्च जर लागत असेल एखाद्या सिटीमध्ये, ते महागडी शहर, आणि न्यूयॉर्क पेक्षा कमी लागत असतील तर ती कमी महागडी शहर. म्हणून नंबिओ नावाची संस्था न्यूयॉर्क शहराच्या खर्चाला 100 मानते आणि तुलना करते. मग लक्षात ठेवायचं, न्यूयॉर्क पेक्षा जास्त खर्च असला तर महागडं, आणि न्यूयॉर्क पेक्षा कमी असलं तर कमी महागडं, हे याच्या मागची एक थीम आहे. आता एक लक्षात घ्या,
की सर मग सर्वात जास्त महागडी शहरं कोणती आहे? तर सर्वात जास्त आहे बेटा झुरिच, स्वित्झर्लंड मध्ये. स्वित्झर्लंड मधले जे आहे झुरिच, तिथं सर्वाधिक खर्च आहे या शहरामध्ये. 2 नंबरवर आहे जिनेवा. ठीक आहे, 2 नंबर जिनेवा आणि 3 नंबर आहे बेसेल. लक्षात ठेवा, तीनही स्वित्झर्लंड मध्येच आहे, तीनही. ठीक आहे, जिनेवा आहे, ठीक आहे, झुरिच आहे, झुरिच, ठीक आहे, झुरिच, त्यानंतर जिनेवा आहे आणि नंतर आहे बेसेल. ठीक आहे, एक शब्द ऐकला असेल तुम्ही, जुजबी. जुजबी शब्द ऐकला असेल असं. आणि भारतात कशी आहे तर लक्षात ठेवा, भारतात कमी खर्चाचे शहर आहे, कमी खर्चाचे शहर. ऑब्विस आहे, भारतात राहण्याचा खर्च हा कमीच आहे. पण भारतात सर्वात कमी खर्चाचे शहर कोणते सांगतो? 3 सांगतो मी. ठीक आहे, पहिला आहे पाटणा, भोपाळ, इंदूर. पाटणा आहे बिहार मधून, भोपाळ आहे आणि इंदूर आहे. सो हे कमी खर्चाचे शहर तुम्हाला दिसतात. 400 पेक्षा जास्त रँक आहे यांची. यांची रँक जी आहे ही 400 पेक्षा जास्त आहे. मला वाटतं याची 471 आहे, याची 472 आहे आणि याची 477 आहे. एवढे चीप सिटी तुम्हाला दिसतात. ठीक आहे, झाले कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. म्हणून जगातील सर्वात महागड्या शहरामध्ये झुरिच आहे, जिनेवा आहे आणि बेसिल आहे. स्वित्झर्लंड बघा, टॉप 5 कंट्रीज मध्ये स्वित्झर्लंड इतका महागडा देश आहे. टॉप 5 कशाला? टॉप 6 मध्ये फक्त स्वित्झर्लंडच्या सिटी आहे. ठीक आहे, पाटणा बघा 471, भोपाळ 472, इंदूर 477, लखनौ 478 आणि कोइंबतूर 479. पाटणा हे सर्वात शहर भरलं आहे. ठीक आहे, स्वस्त असं समजून घ्या. चलो नेक्स्ट वन. नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पोर्टलंड इन्स्टिट्यूटचा, पोर्टलंड इन्स्टिट्यूट आहे अमेरिका, अमरावती नाही, अमेरिका द्वारे प्रकाशित नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 नुसार भारताचा काय क्रमांक आहे? ठीक आहे, चला बाळांनो, ही नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे पवन बी एमपीएससी असं सर्च करा, मिळून जाईल. आणि माझा नंबर लक्षात ठेवा 7028133732 आणि माझा कुपन कोड आहे पवन बी 20. हा कुपन कोड वापरा, बॅच साठी 20% ऑफ मिळेल. ठीक आहे, चलो बघा, पोर्टलंड इन्स्टिट्यूट आहे अमेरिकेतलं आणि यांच्या मते नेटवर्क रेडीनेस इंडेक्स. आता नेटवर्क रेडीनेस म्हणजे काय असतं? आपल्या देशामध्ये आयटी, त्याच्यानंतर कम्युनिकेशन, सो याच्या ज्या पायाभूत सुविधा आहे, म्हणजे कोणत्याही देशामध्ये आयटी साठी आणि कम्युनिकेशन साठी पायाभूत सुविधांचा किती विकास झाला आहे. ठीक आहे, सो याला म्हणतात नेटवर्क रेडीनेस इंडेक्स. म्हणजे नेटवर्क साठी ते किती रेडी आहे देश. सो हा निर्देशांक जो असतो हा दरवर्षी काढला जातो पोर्टलंड इन्स्टिट्यूट कडून, अमेरिकेकडून. आणि भारताचा क्रमांक यामध्ये तुम्हाला 45वा दिसतोय. किती? 45. म्हणून पोर्टलंड इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन डीसी, जगातील 127 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला यांनी. आणि हे काय करतात? या देशामध्ये डिजिटल पायाभूत सुविधा किती आहेत, लोकांकडे कौशल्य किती आहे, शासन रेग्युलेशन कसं करतंय आणि याचे परिणाम काय आहेत अर्थव्यवस्थेवर, या सर्वांचा आढावा घेतो आणि यानुसार काढला जातो. आणि भारतानं 4 स्थानांनी झेप घेतली आहे. किती? 4 स्थानांनी. तो भारताचा आता क्रमांक आहे 45. कितवा? 45वा क्रमांक तुम्हाला दिसतो नेटवर्क रेडीनेस मध्ये. परत एकदा सांगते बघा, 91वा क्रमांक आहे भ्रष्टाचार मध्ये. कसा कोड सांगितला होता? कोड सांगितला होता 90 मारणारे भ्रष्टाचार करतात. आता हे नेटवर्क रेडीनेस, नेटवर्क रेडीनेस. तर लक्षात ठेवा, नेटवर्क तुम्हाला माहिती आहे की हे याच्या करायचं अर्ध 45. ठीक आहे, मग काय करतात? वर्क संपलं की 90 मारायला जातात. 45, 90. ठीक आहे, असं तयार करावंच लागेल, त्याशिवाय जमणार नाहीच. जाऊया पुढे. बघा, पहिले 49 होतं, आता 45 झालं.
पुढे जाऊया. नेक्स्ट वन, हे लिहून ठेवायचे एका ठिकाणी. लिहून ठेवायचे असे, याची यादी करायची. कशी यादी करायची? पासपोर्ट निर्देशांक. पासपोर्ट. मी काय करायचो माहितीये का, मला जेव्हा हे निर्देशांक अहवाल पाठ करायचे असायचे, ठीक आहे, अहवाल निर्देशांक जेव्हा मला पाठ करण्याची गरज पडायची तेव्हा मी काय करायचो बघा. सर्वात पहिले याचं उत्तर तुम्ही देऊन द्या, मग मी तुम्हाला सांगतोय कसं करायचं. ठीक आहे, चलो लाईक तर करा भाई सेशनला. लाईक तो बनता आहे. आणि 10 वाजता नदी प्रणालीवर PYQ घेणार आहे आपण. 10 वाजता बघा. कधीही तुम्ही जेव्हा अहवाल निर्देशांकाचा करता तेव्हा तुम्ही काय करायचं, एक पेज बनवायचं. बघा, सर्वात पहिले निर्देशांकाचं नाव, इथे लिहायचं निर्देशांकाचं नाव. नंबर 2, संस्था कोणती संस्था काढते, ठीक आहे, त्याचे आयाम किती आहे, आयाम म्हणजे किती डायमेन्शन वापरून काढते. त्याच्यानंतर इथं लिहायचं अव्वल, सर्वात पहिले 3, अव्वल 3, नंतर शेवटचे 3, शेवटचे 3, नंतर भारत, भारत या वर्षी 2025 ला आणि भारत मागच्या वर्षी 2024 ला झालं. एवढं जर तुम्ही केलं ना तर तुमचा परफेक्ट अभ्यास होतो. परफेक्ट एकदम. कळालं का तुम्हाला? जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. आपण ना एक निर्देशांक घेऊ, करप्शन परसेप्शन इंडेक्स. त्याला म्हणतात भ्रष्टाचार आकलन निर्देशांक. भ्रष्टाचार आकलन निर्देशांक. झालंय. कोणती संस्था काढते? ट्रान्सपरन्सी नावाची. ठीक आहे. आयाम किती वापरते आपल्याला काही समजून नाही. पहिल्या 3 मध्ये कोण आहे? डेन्मार्क, डेन्मार्क, फिनलँड आणि स्वीडन. ठीक आहे. डेन्मार्क, फिनलँड आणि स्वीडन. सर्वात शेवटी कोण आहे? दक्षिण सुदान, ठीक आहे, साऊथ सुदान आणि सोमालिया. भारताचा क्रमांक किती आहे? 91वा आणि मागे किती होता? 96वा. मला सांगायच्या बाहेर प्रश्न येईल का रे? येईल का प्रश्न? याच्या बाहेर प्रश्न येत नाही. असा एक तुम्ही चार्ट तयार करून ठेवा. एवढं जर तुम्ही केलं ना तुमचा एकही मार्क्स यामध्ये जात नाही. दरवर्षी भ्रष्टाचार याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतात. किती सोपी आहे बरं? आहे ना सोपी? चला मग बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ठीक आहे, एक संस्था आहे जिचं नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ठीक आहे. काल आपण बघितलं दावोसला याची परिषद झाली होती आणि याचं काय होतं, काय काय डायलॉग, काय रे, काय थीम होती, कोणता डायलॉग? पॉवर ऑफ डायलॉग. सर बॅच मध्ये किती लेक्चर सुरू झालेत? लेक्चर 2 आहेत. 3 ऑगस्ट पासून आणखी होतील. पॉवर ऑफ डायलॉग होता का? काय होती दावोस परिषदेची थीम? पॉवर ऑफ डायलॉग नाही, काहीतरी स्पिरिट ऑफ डायलॉग. स्पिरिट ऑफ डायलॉग. ठीक आहे. स्पिरिट ऑफ डायलॉग अशी थीम होती. हा, लक्षात ठेवा. आता आहे AI च्या संदर्भात निर्देशांक. ठीक आहे. आणि AI च्या संदर्भातला जो निर्देशांक आहे तर ते आहे संस्था. बघा, रिथिंकिंग AI सॉव्हरेनिटी. ठीक आहे. एक लक्षात ठेवा बाळा, मी तुम्हाला एक रियालिटी सांगतोय. सध्या तुमच्या परीक्षा ह्या गेल्या MPSC कडे वन लाईनर खेळू नका. आधी जसं तुम्ही सरळ सेवेसाठी वन लाईनर खेळायचं, हा दिवस कधी होतो तो दिवस कधी पाळला जातो असा प्रश्न येत नाही. MPSC ला जर प्रश्न विचारायचा असेल तर ते असं विचारेल की जागतिक व्याघ्र दिनाच्या संदर्भात योग्य विधान निवडा. सरळ सेवेला हाच प्रश्न कसा असेल? जागतिक व्याघ्र दिन कधी असतो? मग 29 जुलै. आणि हाच जर प्रश्न MPSC ला विचारला तर काय विचारला जाईल? जागतिक व्याघ्र दिना संबंधात विधान निवडा. नंबर 1, जागतिक व्याघ्र दिन हा या दिवशी साजरा करण्यात आला. नंबर 2, या दिवसाची थीम हे होती. या दिवसाला देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली. तर हे आहे MPSC चे अँगल. म्हणून तुम्हाला तुमच्या करंट अफेअरच्या तयारीला चेंज करावं लागेल. माइंडसेट चेंज करा. मी सांगतो अभ्यास चेंज करण्याची गरज नाही, अभ्यासाची दिशा चेंज करा. ठीक आहे, कळालं? येस. चला बघा काय विचारतंय.
थिंकिंग ऑफ, ठीक आहे, थिंकिंग ऑफ सॉव्हरेनिटी, ठीक आहे, ही जी संस्था आहे, ही संस्था एआयच्या संदर्भात निर्देशांक मोजते. आणि एक लक्षात ठेवायचं, यांनी हा जो मोजला हा पहिल्यांदाच मोजलाय, पहिल्यांदा मोजून सांगितलं आहे की भारत जो आहे, भारत हा 11 देशांमध्ये, जे टॉपचे 11 देश आहे त्याच्यामध्ये 8वा देश आहे. कितवा? 8वा देश. कारण की जीडीपी मध्ये किती रुपयाचा मार्केट हे एआय करतं याच्यावर हा डिपेंड असतो. आणि लक्षात ठेवा, अमेरिका आहे, सिंगापूर आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, दक्षिण कोरिया आणि चीन, दक्षिण कोरिया आणि चीन हे पहिले 4 देश आहेत. अमेरिका, सिंगापूर, साऊथ कोरिया आणि चीन. ओके, सो लक्षात घ्या. म्हणून की 20 जानेवारी 2026 ला रिथिंकिंग ऑफ सॉव्हरेनिटी नावाच्या संस्थेनं, म्हणजेच हे शीर्षक आहे, सॉरी हेडिंग आहे, हेडिंग याचं थीम आहे, थीम किंवा हेडिंग त्या अहवालाचं. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं हा मोजला आणि कोण्या देशामध्ये एआय क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक करते याच्यावर हा काढला जातोय. आणि भारत एआयच्या संदर्भात 8व्या नंबरवर आहे. मग कसं लक्षात ठेवायचं, एआय, एआय म्हणजे आई, आईला 8वा, ठीक आहे. हा, सो हे तुम्हाला दिसतंय. आणि भारताची गुंतवणूक सुद्धा किती आहे या क्षेत्रामध्ये, हा, या क्षेत्रामध्ये गुंतवणूक 1.2 ते 1.8च्या दरम्यान आपल्या जीडीपीच्या गुंतवणूक झालेली दिसतंय, ठीक आहे. अमेरिकेत ती जास्त आहे 5%पर्यंत, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि चीन. बेटा जिल्हा सध्या निवडायचा नाही, आधी प्रिलिम्स पास व्हायचा आहे, मग मेन्स पास व्हायचा आहे आणि मग जिल्ह्याचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ठीक आहे. चल नेक्स्ट वर जाऊया, पुढे पुढचा प्रश्न. ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा? त्या प्रश्नाचं उत्तर. एक संस्था आहे जिचं नाव आहे एसए ह्युमनायझर हे .com नावाची संस्था आहे. ही काय करते, ही बेटा रिसर्च करते आणि रिसर्च करून की भारत एआयच्या दृष्टीने कितव्या क्रमांकावर आहे, एआयचं इन्फ्रास्ट्रक्चर देशात कसं आहे, काय आहे, सो याच्यावरून ते मोजल्या जात आहे, ठीक आहे. आणि ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट 2026, बघा 2026 चा रिपोर्ट आहे, 2026 चा, आणि भारताचा क्रमांक कितवा आहे, 6वा क्रमांक तुम्हाला दिसतोय, ठीक आहे. ग्लोबल एआय ब्रेन रेस रिपोर्ट 26 यानुसार, ठीक आहे, भारत हा तुम्हाला 6व्या नंबरवर दिसतो, 6व्या, ठीक आहे. इथं फर्स्ट जो आहे हा युएसए ऑब्विस आहे एआय मध्ये, अमेरिका टॉपला आहे, नंतर चायना आहे, नंतर सिंगापूर आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन्स कोणती आहे? बघा, जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन कोणती आहे, समजतं ना, सांगा. सर करंट अफेअर कधीपासून लक्षात ठेवावे? 1 वर्षाच्या आधीच. परीक्षा तुमची आहे ऑगस्ट 2025 ते ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. आणि बेटा दररोजचे लेक्चर जरी केले ना तरी मी करून घेतोय, फक्त एक कर, पवन बी एमपीएससी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि हो, आजचा शेवटचा दिवस आहे तलाठी बॅचचा, उद्यापासून तलाठी बॅचची प्राइस हे 3000 होणार आहे. सो ज्यांना जॉईन करायचे आहे त्यांनी 7028 133 ला कॉल करा. तर जगातील सर्वात सेफेस्ट एअरलाईन कोणती आहे? ठीक आहे, लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वात सेफेस्ट एक एअरलाइन्स रेटिंग नावाची संस्था आहे. कोणती? एअरलाइन्स रेटिंग या नावाची संस्था आहे. आणि या नावाच्या संस्थेनं हा अहवाल केलाय. आणि इतिहाद किंवा त्याला एतिहाद म्हणतात. एतिहाद एअरलाइन्स जी आहे ही तुम्हाला सर्वात सेफेस्ट एअरलाईन दिसते. एअर इंडियाचे तर काय हाल आहेत तुम्हाला माहिती आहे, इंडिगोचे काय हाल आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. सो एतिहाद एअरवेज म्हणून जगात सर्वात सेफेस्ट 25 आहे ना, त्याच्यात एकही इंडियन कंपनी नाही. हे सर्वात बेकार गोष्ट आहे की जगातील 25 ज्या सेफेस्ट विमान कंपनी आहेत त्याच्यामध्ये एकही इंडियन कंपनी नाही, कुठंच दिसणार नाही. पहिली आहे एतिहाद.
कळालं? येस. नेक्स्ट वन, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स. पुढचा निर्देशांक आहे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स. माझा प्रयत्न तोच आहे बेटा की मला तुमचे 15 मार्क्स कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, आणि मी तेच शिकवतो जे पुस्तकात आहे ते, त्याच्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही. चलो नेक्स्ट वन, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन नावाची जी संस्था आहे ही काढतोय. चला, हा निर्देशांक वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन काढते. अगदी बरोबर आहे, हा विधान बरोबर आहे. नंतर 154 देशांमध्ये भारताचा क्रमांक हा कितवा आहे? हा 16वा आहे. ठीक आहे, कितवा? 16वा नंबर तुम्हाला दिसतोय. अगदी बरोबर आहे, 16. नंतर पहिले 3 देश सिंगापूर, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आहे. अगदी बरोबर आहे. आणि सर्वात शेवटचा देश सिरिया नाही आहे, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक नावाचा देश आहे. ठीक आहे, म्हणून रिस्पॉन्सिबल मध्ये तुम्ही काय म्हणताय? आपण असं म्हणतोय की सर रिस्पॉन्सिबल आम्ही आमच्या देशात यस, आणि रिस्पॉन्सिबिलिटीच्या बाबतीत सर आमच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडा. रिस्पॉन्सिबिलिटीच्या बाबतीत आमच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडा, म्हणजे आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही. कळालं का? येस. काय झालं हसायला? व्हॉट हॅपन? लाफ. परत एक आपलं ते वाक्य, सुप्रसिद्ध वाक्य, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, बट यू लाफ विदाउट रिझन, यू नीड मेडिसिन. ठीक आहे, चलो पुढे जायचं. ठीक आहे, चलो. सो लक्षात ठेवा की आपला युवा म्हणतोय की आमच्याकडून तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीची अपेक्षा सोडा. सो 16वा क्रमांक दिसतोय. ठीक आहे, चलो जायचं पुढे. हा पहिल्यांदाच इंडेक्स होता, लक्षात ठेवा. हा इंडेक्स पहिल्यांदा, ठीक आहे, लक्षात ठेवा. हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट असण्याचं रिझन काय आहे? कारण की हा इंडेक्स पहिल्यांदाच मांडला जातोय. म्हणून रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स हा पहिल्यांदा मोजण्यात आला या वर्षी 2026 मध्ये, आणि भारत 16व्या नंबरवर आहे. रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर, ठीक आहे, अपेक्षा 16. सो जानेवारी 2026 मध्ये मोजला. आणि का महत्वाचा आहे? कारण की हा इंडियानं मोजला आहे. लक्षात ठेवा, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन, त्यानंतर जेएनयू आणि IIM मुंबई, ठीक आहे, IIM मुंबई या तिघांनी हा मोजला आहे. आणि यांच्या मोजण्यानुसार टॉपचा देश आहे सिंगापूर. ठीक आहे, भारत आहे 16व्या क्रमांकावर. आणि एक लक्षात ठेवा, हा आशिया मधला टॉपचा देश आहे. सिंगापूर जर सोडला तर टॉपचा देश तुम्हाला दिसतोय. क्लिअर? आणि नंतर तुम्ही जर बघितलं तर सर्वात शेवटी हा दिसतोय तुम्हाला सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. क्लिअर? चल पुढे, निर्यात सज्जता निर्देशांक म्हणजे एखाद्या देशातून निर्यात चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी किती मोठ्या प्रमाणात प्रिपेअर्ड असतो. ठीक आहे, चलो चला लक्ष द्या. चांगल्या पद्धतीने होतं ना, आपण करंट अफेअर तुमचा प्रॉपर होत आहे ना? प्रॉपर करून देतो मी. सिम्प्लिफाईडच्या एकूण एका बातमीवर एक एक न्यूज काढतो आहे. अशी एक सिंगल न्यूज नाही की ज्याच्यावर मी प्रश्न काढला नाही. मला असं वाटतं तुमचं पूर्णच्या पूर्ण सिम्प्लिफाईड झालं पाहिजे. ठीक आहे, येस, गुड मॉर्निंग. प्रत्येक देशाचा डेटा अवेलेबल नसतो ना बेटा. काही देशांच्याकडे डेटा अवेलेबल नसतो, काही देशांमध्ये कनेक्टिव्हिटी नसते, काही देश मोजू देत नाही, असंही राहतं. चला, निर्यात सज्जता निर्देशांक 2024. आणि लक्षात ठेवा, याला म्हणतात एक्सपोर्ट
प्रिपेअर्डनेस इंडेक्स 4 नंबर नक्की. हा बघा, हा अहवाल जो आहे हा अहवाल नीती आयोग मोजतो. निर्यात हा अहवाल नीती आयोग मोजतो ऑगस्ट 2020 पासून, बरोबर आहे. उद्दिष्ट काय आहे 2030 पर्यंत आपल्याला $1 ट्रिलियन, ठीक आहे, म्हणजे आपल्या इकॉनॉमीच्या 25%, $1 ट्रिलियन वस्तूच्या निर्यात करायची आहे. म्हणजे भारताला निर्यातदार बनवायचं आहे आणि भारताचं हे काय विकसित भारत 2047 हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, ठीक आहे. आणि जे टॉपचे देश आहेत, टॉपचे जे राज्य आहेत, या टॉपच्या राज्यामध्ये महाराष्ट्र आहे, त्यानंतर तमिळनाडू आहे, सेकंड नंबर तमिळनाडू, ठीक आहे, आणि तिसऱ्या नंबरवर कर्नाटक आहे. यांनी मोठ्या राज्यांमध्ये अव्वल स्थान तुम्हाला पटकवलेलं दिसतंय. क्लिअर? नाही सॉरी, कर्नाटक नाही, गुजरात असेल, गुजरात. येस, गुजरात. क्लिअर? सो लक्षात ठेवा, कुठेतरी महाराष्ट्र पुढे आहे. कुठे पुढे आहे? निर्यातच्या बाबतीत पुढे आहे. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहे म्हणून निर्यातीमध्ये तुम्हाला पुढे दिसत आहे. ओके, बघा, निर्यात तयारी निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, ठीक आहे, नीती आयोगाने जाहीर केला आहे, ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की इथे मोठ्या राज्यामध्ये महाराष्ट्र आहे, तमिळनाडू आहे, गुजरात आहे. छोट्या राज्यामध्ये उत्तराखंड आहे. लक्षात ठेवायचं, हा प्रश्न विचारला जाईल. छोट्या राज्यामध्ये कोणतं राज्य आहे? तर उत्तराखंड आहे, हे लक्षात असू द्या. याच्या 3 श्रेणी असतात, लीडर्स, चॅलेंजर आणि ऍस्पिरंट, ठीक आहे. लीडर म्हणजे जे चांगल्या पद्धतीने निर्यात करत आले आहेत, जे आता करते आहेत आणि जे आता करण्याची सुरुवात करत आहेत. राज्यांची स्टार्टअप क्रमवारी. सर ऍप मध्ये एमपीएससी कंबाईनची बॅच दिसत नाहीये बेटा. शिवानी, ज्यांना बॅच नाही दिसत आहे ना त्यांनी मला इथं मेसेज टाकायला ड्रॉप करा फक्त. हा नंबर घे बडा माझा, 7028133732, ठीक आहे. आणि तशीही स्वतःहून कोणी बॅच खरेदी करू नका, कारण की स्वतः बॅच जर खरेदी केली तर मग ते तुम्हाला महाग पडेल. ती 1999 ला आहे आणि मी लिंक देतो, त्या लिंक वर जॉईन करा, ठीक आहे. मग ती बॅच तुम्हाला 1499 ला मिळेल, फक्त आजचे दिवस. उद्यापासून त्याची किंमत 3000 होईल. किंवा मग तुमच्या पद्धतीने केलं, हा कुपन कोड वापरा, पवन B20. ओके, चलो जाएंगे आगे. नेक्स्ट वर. यस, हा पीडीएफ मिळते, दररोज मिळतं. नक्की 3 नंबर, नक्की 3 नंबर. बघा, हा निर्देशांक नीती आयोग काढतो का? नाही. लक्षात ठेवायचं, हा निर्देशांक नीती आयोग मोजत नसतो. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग हा निर्देशांक मोजत असतो. स्टार्टअप, कारण की हा उद्योगाच्या संदर्भातला मुद्दा आहे ना, ठीक आहे, मोजत असतोय. आणि एक लक्षात ठेवा की इथे ही 5वी आवृत्ती आहे, अगदी बरोबर आहे. आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये गुजरात आहे, त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये कर्नाटक आहे, आणि लीडर श्रेणीमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. हे तिन्ही विधान बरोबर आहे, वरचं विधान चूक आहे. काय सांगू बेटा? महेश, काय सांगू बाळा? विचार, काय सांगू? काय प्लीज, काय सांगू? प्रश्न विचार, सांगतो. ठीक आहे, कळालं? हा, म्हणून लक्षात ठेवा की हा जो निर्देशांक आहे, स्टार्टअप राज्य स्टार्टअप परिसंस्था रँकिंग 2024, ठीक आहे. आणि हा DPIIT म्हणजे तोच विभागाकडून करतो, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार उद्योग, ठीक आहे, उद्योग मंत्रालयाकडून काढला जातोय. 23-24 चा त्यांनी अभ्यास केला. आणि लक्षात ठेवा, जे बेस्ट परफॉर्मर आहेत, बेस्ट परफॉर्मर मध्ये गुजरात आहे, हे लिहून घ्यायचं बरोबर. नंबर 2, दुसरं उच्च कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक आहे, ठीक आहे.
आणि लीडर्स मध्ये महाराष्ट्र तुम्हाला पहिलं दिसतं. नंतर ट्रॅफिक इंडेक्स 2025. सेंटर नाही निवडायचं आहे. हा सेंटर निवडायचं आहे. 5 ऑगस्ट आहे लास्ट डेट. टेस्ट सिरीज परचेस करावी लागेल. नाही, तुम्ही जर बॅच स्टुडंट असाल तर टेस्ट सिरीज परचेस करू नका, कारण की सर्व टेस्ट सिरीज त्या बॅच मध्येच तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. डोंट वरी. ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? बॅच फक्त प्रिलिम्सची आहे, फक्त प्रिलिम्स. ग्रुप सी प्रिलिम्स. प्रीमेन्सची पण बॅच आहे. ठीक आहे, दोन्ही बॅच आहेत. मला इथं मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन. इथं कॉल करा मला आफ्टर लेक्चर 7028 133 732. ठीक आहे, चलो. ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार जगात भारत 5व्या तर आशियामध्ये भारत हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. हे विधान कसं आहे? ठीक आहे, हे विधान कसं आहे? तर हे विधान योग्य आहे बेटा, योग्य. भारतात तुम्हाला वाहतूक कोंडी प्रचंड दिसते आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवा. टॉमटॉम नावाची एक संस्था आहे, त्या टॉमटॉम नावाच्या संस्थेनं ट्रॅफिक इंडेक्स काढला आहे. ठीक आहे, आणि ते काय करते, दरवर्षी कुठे किती ट्रॅफिकचा त्रास होतो यावरून हा निर्देशांक मोजतो. बघा, जगात सर्वात जास्त ट्रॅफिक आहे थायलंडला. मी म्हणतो या थायलंडला ट्रॅफिक करणाऱ्यामध्ये भारतीयच असतील, नाही का? ठीक आहे, सर्वात जास्त आहे थायलंडला ट्रॅफिक, आणि तिथे भारतीय लोकच आहेत, असतात ना आपल्याकडून जाणारे. हा, सो लक्षात ठेवा, थायलंड सर्वात जास्त आहे. नंबर 2 आशियामध्ये, आशियामध्ये. त्याच्यानंतर भारत आशियामध्ये थायलंड नंतर 2ऱ्या नंबरवर आहे पूर्ण आशियामध्ये. आणि जगात जर मोजला तर जगात भारत 5व्या नंबरवर आहे ट्रॅफिक मध्ये. ठीक आहे, सर्वात जास्त ट्रॅफिक. ठीक आहे, मेक्सिको सिटी मध्ये आहे, आणि 2 नंबर आहेत बेंगळुरू मध्ये. आता बेंगळुरू मध्ये काय आहे? ओके, हा, बेंगळुरू मध्ये असण्याचं रिझन असं आहे की तिथं IT हब आहे मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, सो तिथं तुम्हाला प्रचंड प्रमाणात दिसत आहे. ओके, मग भारतात सर्वात ट्रॅफिकचं शहर आहे बेंगळुरू. अलीकडे भारत चीन नंतर, चला घ्या नंतर यस, राजस्थानवाला कोटा. मग काय माझ्या गावाचे शेजारी आहे ते का कोटा? चला, अलीकडे भारत चीन नंतर जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन बाजारपेठ भारत बनला आहे. म्हणजे बघा, जगात सर्वात मोठं मार्केट, सर्वात जास्त स्मार्टफोन खरेदी करतं चायना, बनवतंय तेच आणि खरेदी तेच करतं. नंबर 2 स्मार्टफोन मार्केट बनलाय आता भारत. ठीक आहे, इंडिया बनलाय. आणि इंडियानं कोणाला मागे टाकलं असेल, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोणाला मागे टाकले असेल? भारतानं अमेरिकेला मागे टाकलं. सो आता 3 नंबरवर तुम्हाला काय दिसतंय? अमेरिका. कळलं? हे आहे स्मार्टफोन खरेदी करणारे देश. ओके, सो बघा, इंडिया बिकेम सेकंड स्मार्टफोन जायंट. ठीक आहे, जगातील 2 नंबरचा काय आहे? स्मार्टफोन जायंट तुम्हाला दिसतो आहे. येस, बघा ना, 2 अब्जच्या पुढे मोबाईल युनिट आहे, उत्पादनात 2ऱ्या क्रमांकावर बनलेला तुम्हाला दिसतो आहे. क्लिअर झाले? पुढे स्वतःच्या विभागांसाठी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क स्वीकारणारं पहिलं विद्यापीठ. लक्षात ठेवायचं, ही जी आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मधल्या प्रत्येक डिपार्टमेंटची रँकिंग लावायची त्यांच्या कामगिरीनुसार. हे कोण काढलं होतं डोक्यातून? हे UGCनं काढलं होतं. आणि हे स्वीकारलं कोणत्या युनिव्हर्सिटीनं, असा प्रश्न आहे. कोणत्या युनिव्हर्सिटीने हे अडॉप्ट केलं आहे, स्वीकारलं आहे? चलो बताओ बेटा. लिंक जी आहे ती पिन केली आहे. ठीक आहे, ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी लिंक जी आहे ती पिन केली आहे, आणि पिन केलेली लिंक वर जाऊन तुम्ही हा कुपन कोड टाकू शकता, PWNB20. कारण की आपण ग्रुप सी साठी एक बॅच लॉन्च केली आहे, ग्रुप सी प्रिलिम साठी. ती बॅच तुम्हाला 1499 मध्ये अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व सब्जेक्ट शिकवलेले आहेत, सर्व. ठीक आहे,
विथ टेस्ट सिरीज, MCQ, PYQ सगळं आहे तिथे. ठीक आहे. बघा, मुंबई विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे. ठीक आहे. मुंबई विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे ज्या विद्यापीठाने काय केलं आहे, हे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क स्वीकारली आहे. म्हणून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क स्वीकारणारं मुंबई विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ ठरलं आहे भारतातलं. लक्षात ठेवा, पूर्ण भारतातलं पहिलं विद्यापीठ आहे. क्लिअर. नेक्स्ट वन, अवतार ग्रुप. एक ग्रुप आहे अवतार ग्रुप नावाचं. ही नोट साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. हे टेलिग्राम चॅनल आहे पवन बी MPSC. तोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवा. दुसरं, बॅचच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर 7028133732 ला व्हॉट्सअप करा आणि माझा कुपन कोड आहे पवन B20. नेक्स्ट, अवतार ग्रुप काय म्हणतोय, भारतातील महिलांसाठी सर्वात सेफेस्ट सिटी कोणती? काय वाटतं तुम्हाला, कोणती सिटी असेल जे सर्वात सेफेस्ट असेल? यस, बेंगळुरू जी आहे ही महिलांसाठी सर्वात सेफेस्ट सिटी आहे. ठीक आहे. म्हणून टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया 2025. सो इथं टॉपला तुम्हाला दिसतंय कोण, बेंगळुरू. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर तुम्हाला थर्डला जे दिसतंय, थर्डला बघा, सेकंडला मग तुम्हाला तामिळनाडू मधल्या सिटीत दिसतात. ठीक आहे. थर्ड दिसतंय पुणे, सेफेस्ट आहे महिलांसाठी. ओके. फोर्थ आहे हैदराबाद. 5व्या नंबरला आहे मुंबई. 5व्या नंबरला मुंबई आहे. लक्षात ठेवा. पुणे आहे 3, पुणे 3 आहे आणि 5व्या नंबरला मुंबई. म्हणजे मुंबईपेक्षा पुणे सेफ आहे. नेक्स्ट वन, विद्यापीठ अनुदान आयोगाने, हा दिल्ली येणारच नाही, बिलकुल अजिबात येणार नाही. नाही, येतात नॉर्थ इंडियाच्या, कोणतीच असं नाही. चलो नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. बघा काय म्हणतोय, विद्यापीठ अनुदान आयोगाने 2022 मध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या संकल्पनेनुसार सर्वाधिक तज्ञ प्राध्यापक कोणत्या राज्यात आहेत? ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की प्राध्यापक असतात, प्राध्यापकाचे प्रकार आहेत. ठीक आहे. आधीची गोष्ट सांगतो. आधी क्लर्क फक्त 10वा वर्ग पास असायचा. आज क्लरिकल कॅडर मध्ये MTech झालेले विद्यार्थी आहेत, PhD झालेले लोक आहेत, MA, MMM झालेले लोक आहेत. म्हणजे त्यांच्यातही क्लास लोक. लक्षात ठेवा, सर्वात जास्त क्लास स्टाफ जो आहे हा तमिळनाडूमध्ये. बघा, आपल्याकडचा तुम्हाला प्राध्यापक, अर्धे प्राध्यापक तर बोगसच असतात, कारण की 50-50 लाख रुपये भरून ते प्राध्यापकाची सीट घेतात. एक पहिलं त्यांचं PhD कसं तरी केलेलं असतं, 50 लाख भरलेले असतात आणि मग काय करतात माहितीये का? ठीक आहे. हा, आणि ते 50 लाख भरून प्राध्यापक लागतात. अर्धेपेक्षा जास्त प्राध्यापक असेच लागतात. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच MPSC मधून लागतात. सो अर्धी बोगसबाजीच आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा की विद्यापीठ अनुदान आयोगाने 2022 मध्ये कन्सेप्ट चालू केली प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस. याच्यानुसार सर्वात टॉपचे नियुक्त्या केल्या आहेत तमिळनाडूनं, म्हणजे त्यांच्या एज्युकेशन बेसवर. नंतर आहे महाराष्ट्र, नंतर आहे गुजरात आणि नंतर आहे कर्नाटक. म्हणजे लक्षात ठेवा, मी या विचाराचा आहे 2 मिनिटं घेतो तुमची. ठीक आहे, तुमचे 2 मिनिटं घेतो. मी या विचाराचा आहे की जसं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत, इंडियन पोलीस सर्व्हिसेस आहेत, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आहे, तशी भारतात ना इंडियन टीचिंग सर्व्हिसेस पाहिजे होती. आणि टीचिंग सर्व्हिसेस मध्ये सर्वात प्रॉमिनंट, सर्वात टॉप क्लासचा वर्ग पाहिजे होता. पण भारताचं दुर्दैव असं आहे की भारतात शिक्षण व्यवस्थेत सर्वात, म्हणजे मी असं म्हणत नाही प्रत्येक शिक्षक तसाच असतो, पण आता नवीन जर भरती बघितली, प्रायव्हेट संस्थांमध्ये जे लोक भरल्या जातात हे फक्त त्यांच्या पैशाच्या विल पॉवरवर भरल्या जातात, ना की त्यांच्या टॅलेंटवर. सो भारतात अशी एक सर्व्हिस पाहिजे, इंडियन टीचिंग सर्व्हिसेस. ठीक आहे. या सर्व्हिसेस मध्ये ही माझी आहे का विचारधारा नाही, ही विश्वेश्वरय्या, सर विश्वेश्वरय्या यांनी मांडलेली विचारधारा आहे. ते म्हणतात की भारतात अशी एक सर्व्हिसेस पाहिजे होती आणि सर्वात टफेस्ट एक्झाम पाहिजे होती याची, सर्वात टफेस्ट. आणि मग त्यांचे प्रॉपर इंटरव्ह्यू होऊन ते भरायला पाहिजे होते. मग प्रॉपर स्टाफ निर्माण होतो. तुम्ही बघा, हॉवर्ड मध्ये, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जर बघितलं ना बाळांनो, तर भारतातले जे टॉप क्लास हे असतात काय
इकॉनॉमिस्ट लोक असतात, टॉप क्लास लोक असतात, हे तिथे शिकवायला जातात. अरविंद पनगाडिया सर नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन हार्वर्ड मध्ये शिकवायला गेले. असे कितीतरी लोक आहेत जे टॉप क्लास लोक तिथे शिकवायला जातात. मग तुम्ही विचार करा, एक इकॉनॉमिस्ट जेव्हा शिकवत असेल तेव्हा ते किती चांगलं होत असेल. समजलं की? हा. सो म्हणून ना अशी सर्व्हिसेस पाहिजे होती. पण आता सगळी खोगीर भरती आहे, ते तरी ठीक आहे. आता पवित्र पोर्टल वगैरे तिथून लागत आहेत, तर नवीन स्टाफ थोडा हुशार तरी आहे. आधी तर कसे भरले, डीएड झालं पास. चलो नेक्स्ट वन, या पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे. समिती आहेत, 4-5 समिती आहेत. आणि मग हे फंडामेंटल्स नाहीत म्हणून तर युट्यूबरला वर्क करावं लागत आहे ना. ठीक आहे, आम्ही फुकटात वर्क करत नाही, बरोबर आहे, आम्ही पैसेच घेतो, पण आम्हाला वर्क करावं लागत आहे. का करावं लागत आहे? एज्युकेशन सिस्टमनं जर त्याची सिस्टम प्रॉपर केली असती तर आता हे करायची गरज नसते. मग तेच आहे ना बेटा, टॅलेंट हे पैशाच्या पुढे कमी पडत आहे. चलो नेक्स्ट वन. महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये स्थापन केलेल्या नरेंद्र जाधव समितीचा प्रमुख उद्देश काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी सर्वाधिक वाद झाला होता. कशाचा? त्रिभाषा सूत्रावरून प्रॉब्लेम झाला होता. काय? त्रिभाषा सूत्र आठवते ना तुम्हाला? हिंदीची सक्ती करतायत असं म्हटलं होतं. सो हिंदीची सक्ती होत आहे असं म्हटलं गेलं होतं. आणि जो शिवसेना, मनसे या आणि महायुतीने, महाआघाडीने जो विरोध केला होता त्याला, सो त्यासाठी सरकारनं ही समिती गठीत केली होती. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं की प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणीच्या संदर्भात शिफारसी करण्याच्या संदर्भात. ठीक आहे, कारण की न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे 2020 ची. त्याच्यामध्ये एक भाषा तुमची म्हणजे तुमची प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा असली पाहिजे, दुसरी तुमची असली पाहिजे राज्य भाषा, आणि तिसरी पाहिजे फॉरेन लँग्वेज. म्हणून आपण हिंदी स्वीकारली होती. यासाठी नरेंद्र जाधव स्थापन करण्यात आली होती. दुसरं, हा सेकंड वन. चला पुढचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ने ज्ञानेश कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सल्लागार गट स्थापन केला होता. तो कोणत्या विषयावर? ऑब्वियस आहे, लक्षात घ्या ना. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट अफेअर्स आहे. तर यांनी एक ज्ञानेश कुमार सिंग हा गट स्थापन केला होता. त्याचा उद्देश काय असेल? अगदी बरोबर. नक्की. हा, हे मॅरेथॉन 3 दिवस आहे. काल झाला, आज झाला आणि उद्या असेल. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ डुईंग बिझनेस संदर्भात ही समिती होती, ज्ञानेश कुमार समिती. बाळांनो, मी परत एकदा क्लिअर करतोय, जे विद्यार्थी लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी क्लिअर करतोय. डेली सकाळी 8 वाजता आपलं करंट अफेअर असतं. डेली सकाळी 8 वाजता करंट अफेअर, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिम्प्लिफाईड शिकवतोय तुम्हाला टॉपिक वाईज. ठीक आहे. दुसरा महत्वाचा, रात्री दररोज 8 वाजता आपलं जिओग्राफी असतं. आणि याच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, पवन BMPSC. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न, पुढील प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती गीता मित्तल ची समिती होती. गीता मित्तल हे कशा संदर्भात आहे? बर बेटा, हर्षल. ठीक आहे. मला इथं मेसेज करा, ज्यांना ज्यांना बॅचच्या संदर्भात माहिती पाहिजे. 7028 133 732 इथं मला कॉल मेसेज करा. चला, गीता मित्तल समिती कशा संदर्भात होती? कशा संदर्भात होती? की मणिपूरमध्ये मागच्या वर्षी हिंसाचार उफाळला होता.
त्या हिंसाचाराचं काय करायचं होतं, तिथल्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत गीता मित्तल, सो यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती मणिपूर हिंसाचारग्रस्त भागातील पुनर्वसन करण्यासाठी. ठीक आहे, पुढे हा PFRDA. चलो नेक्स्ट वन. चला पुढचा प्रश्न घ्या. चलो पुढचा प्रश्न काय म्हणते, PFRDA जी हैदराबादला आहे संस्था, ते नारायण रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली होती ती कशासाठी होती? नारायण रामचंद्रन. ठीक आहे, यस. काय आहे, काय असेल उत्तर? नक्की लांब लचक आहे म्हणून ते लांब लचक आहे म्हणून का? लक्षात ठेवा, NPS न्यू पेन्शन स्कीम जी आहे, तुम्हाला माहिती आहे सरकारनं ओल्ड पेन्शन स्कीम बंद केली आहे, त्याच्या ऐवजी न्यू पेन्शन स्कीम आणली आहे. त्याचा नवीन आराखड्याचं पुनर्विलोकन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. हा चलो नेक्स्ट वन. तुम्हाला मध्ये मध्ये दौरे पडतात का? चला साऊ समिती. हे PFRDA ने स्थापन केली होती. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, NPS अंतर्गत निश्चित परतावा आणि पेन्शन देण्यासाठी, म्हणजे NPS झाल्यानंतर एखादा व्यक्ती रिटायर झाल्यानंतर त्याला किती पेन्शन द्यायचं, किती परतावा द्यायचा, सो यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती. नेक्स्ट अभिनव बिंद्रा समिती. चलो पुढे. सर तुम्ही आता कुठे जॉब करता? बेटा आता सध्या मी टेक्सबुकला जॉब करतो, मी गव्हर्नमेंटचा राजीनामा दिला आहे. ठीक आहे, चला पुढे जा. बघा मी परत एकदा सांगतोय, हे पवन बी MPSC हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, इथंही मी नोट्स देतो. दुसरं, बॅचच्या संदर्भात काही माहिती हवी असेल 7028 133 ला कॉल करा. बॅच घ्यायची असेल तर खाली लिंक कमेंट बॉक्स मध्ये आहे, पवन B20 हा कुपन कोड वापरा, 20% ऑफ मिळेल. आणि 10 वाजता बाळांनो, 10 वाजता आपलं सेशन आहे, भारतीय महाराष्ट्रातील नदी प्रणाली. ठीक आहे, चलो काय म्हणताय. हा बघा, अभिनव बिंद्रा समिती सरकारनं स्थापन केली कशासाठी, की भारतातून तुम्हाला माहिती आहे कमीत कमी लोक हे जातात ऑलिम्पिक मध्ये, सो भारतातील क्रीडा प्रशासनाचा दर्जा सुधारणे आणि जागतिक स्पर्धावरील भारताची कामगिरी उंचावणे. ठीक आहे, सो यासाठी आहे. नेक्स्ट वन. चला मास्टर लास्ट क्वेश्चन आहे म्हटलं. हॅलो, ठीक आहे. चलो नेक्स्ट कॅन्डिडेटला समजून सांगावं लागतं. चला काय समिती आहे, समिती आहे केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचा अहवाल. आणि कशा संदर्भात होता बेटा, हा बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान जे आहे याच्या पर्यावरण संवेदनशील
च्या संदर्भातील हा होता. ठीक आहे. आता प्रश्न विचारलाय की ही समिती कोणा स्थापन केली होती. ठीक आहे. किंवा या समितीचं नाव काय होतं. तर बघा, जेव्हा सर्वोच्च न्यायालय एखादी समिती स्थापन करते त्या समितीला आपण केंद्रीय अधिकार प्राप्त समिती असं म्हणतो. केंद्रीय अधिकार प्राप्त समिती. ठीक आहे. चला, हे होते आपले क्वेश्चन्स. ठीक आहे. चला बघा, आता लक्ष द्या. हे आहे पवन बी एमपीएससी नावाचा टेलिग्राम चॅनल, हे जॉईन करा. दुसरं, इथं वायटी नोट्स नावाचा ग्रुप आहे, हा जॉईन करून घ्या. तिसरा महत्वाचा मुद्दा सांगतोय बघा, जर बॅच जॉईन करायची असेल तलाठीसाठी, ठीक आहे, तर 7028133732 ला कॉल करा आणि माझा कुपन कोड आहे पवन बी 20. ओके. आणि इम्पॉर्टंट, आता रितेश सरांचं लेक्चर आहे, तुमच्या आवडते, आपल्या सर्वांचे आवडते रितेश मास्तरांचं आहे राज्यव्यवस्था. आणि त्याच्यानंतर 10 वाजता परत मी येतोय नदी प्रणालीची PYQ घेऊन. इथं थांबतोय. रितेश मास्तर, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.